गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन कसं सॉल्व करायचं आहे ते पाहूयात. पहिला क्वेश्चन आहे, राईट 4 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन ऑफ 2/5. 2/5चे 4 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आपल्याला फाइंड करायचे आहेत. ओके, मागच्या लेक्चरमध्येच इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन काय आहे ते मी तुम्हाला समजवलेलं आहे. तर आत्ता 2/5चे 4 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन काढायचे आहेत. तर अशा वेळेस काय करायचं आपल्याला आहे ना, 2, 3, 4, 5 आणि मल्टिप्लाय करायचे. म्हणजे 2/5चे 4 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन काय होतील निघतील. सपोज तुम्हाला 5 विचारले, 6 विचारले, तर असे मग 5 नंतर 6, 7 असे मल्टिप्लाय करत जायचे. एवढं लक्ष ठेवायचं आहे, आपण जर 2ने न्यूमरेटरला जर मल्टिप्लाय केलं तर डिनोमिनेटरला सुद्धा आपल्याला 2नेच मल्टिप्लाय करायचं. डिफरंट नंबर चालत नाही. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे त्याच्यामुळे आपल्याला सेम नंबरनेच काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं. तर फर्स्ट इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आपल्याला 2/5चा भेटतोय. 2 2 जा 4, 5 2 जा 10, 4/10. नेक्स्ट इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन 2/5ला आपण 3ने मल्टिप्लाय करू. लक्ष ठेवायचं आहे, न्यूमरेटरला 3ने मल्टिप्लाय केलं आहे तर डिनोमिनेटरला सुद्धा 3ने मल्टिप्लाय करावं लागतं आहे. यांचं मल्टिप्लिकेशन करून 3 2 जा 6, 5 3 जा 15. नेक्स्ट थर्ड इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आपण पाहतोय. आता 4ने मल्टिप्लाय करा डिनोमिनेटर आणि न्यूमरेटरला. 4 2 जा 8, 5 4 जा 20. नेक्स्ट 2/5ला 5ने मल्टिप्लाय करू. 5 2 जा 10, 5 5 जा 25. ओके, मग आता 2/5चे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन कोणते कोणते आलेत? 4 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन कोणते आलेत? 4/10, 6/15, 8/20, 10/25. हे झाले 2/5चे 4 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. ओके, अजून एक आपण एक्झाम्पल पाहूयात. सेकंड एक्झाम्पल पाहूयात. 3/4. आता तुम्हाला 3/4चे 4 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन काय करायचे, काढायचे. ओके, आता काय करणार, सेम प्रोसेस. 3/4ला आपण 2ने मल्टिप्लाय करू न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला. 3 2 जा 6, 4 2 जा 8. ओके, सेकंड इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन काढण्यासाठी आपल्याला 3ने मल्टिप्लाय करायचं. 3 3 जा 9, 4 3 जा 12. आता कंपल्सरी असं नाही की 3नेच करायचं, 2ने करायचं. आपण 5 6 7 असं कशानेही करू शकतो, पण सेम नंबर घ्यायचा आहे डिनोमिनेटर आणि न्यूमरेटरला. पण स्टार्टिंग शक्यतो 2 3 पासूनच स्टार्ट करा. थर्ड इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आपण 4ने मल्टिप्लाय करतोय. 4 3 जा 12, 4 4 जा 16. फोर्थ मल्टिप्लाय फाइंड करण्यासाठी इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन फाइंड करण्यासाठी 5ने मल्टिप्लाय करतो. 5 3 जा 15, 4 5 जा 20. ओके, मग आता 3/4चे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन कोणते आलेत? मग 6/8, 9/12, 12/16 and 15/20. ओके, हे झाले की इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन कसा सॉल्व करायचा आहे. ओके, ज्यावेळेस तुम्हाला 4 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन विचारतील, 5 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन विचारतील, त्याच्यानुसार तुम्ही काय करायचं, सॉल्व करायचं. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. चेक वेदर द फॉलोइंग फ्रॅक्शन आर इक्विव्हॅलंट ऑर नॉट. ओके, आता आपल्याला ह्या क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे, तुम्हाला चेक करायचं आहे की हा जो तुम्हाला फ्रॅक्शन दिलेला आहे तो इक्विव्हॅलंट आहे का नाही. ओके, हे आपल्याला काय करायचं आहे, चेक करायचं आहे. आता आपण फर्स्ट फ्रॅक्शन घेऊया 13/50. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, हा 13ला 26 कसा करता येईल, कोणत्या नंबरने आपण मल्टिप्लाय केल्यानंतर 26 होईल ते आधी पाहूयात. आता 13ला
मी जर 2ने मल्टिप्लाय केलं तर 26 येतं. आणि आपला रूल काय मी सांगितलं होतं, जर न्यूमरेटरला 2ने करतोय तर डिनोमिनेटरला सुद्धा 2ने मल्टिप्लाय करायचं. ओके. 13 2 जा 26 and 52 जा 100. ओके. आता हा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन झाला का? नाही, कारण की आपल्याला त्यांनी 26/30 दिला होता आणि आपला आन्सर आला 26/100. मग 13/50 अँड 26/30 हा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन नाही आहे. इथे लिहा 13/50 अँड 26/30 आर नॉट इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. ओके. अजून एक घेऊयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात एक. 4/6 16/24. ओके. आता त्यांनी विचारले 4/6 अँड 16/24 हा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे का नाही. ओके. तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं, 4/6. आता न्यूमरेटर काय आहे इथे 16 आहे, तर 4ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर 16 येईल ते आधी पहा. जर मी 4ला 4ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर 16 येईल. ओके. पण आता डिनोमिनेटरला सुद्धा तुम्हाला 4नेच मल्टिप्लाय करायचं. किंवा तुम्ही जर डिनोमिनेटर चेक केला, डिनोमिनेटरला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं तर 24 येईल, तर सेम त्याच नंबरने तुम्हाला न्यूमरेटरला सुद्धा मल्टिप्लाय करायचं. ओके. मग आता इथे करा 4 4 जा 16 आणि 6 4 जा 24. ओके. मग इथे 4 इथे बघा 16/24 आलेलं आहे आपला आन्सर. मग 4/6 अँड 16/24 आर इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. ओके. आता नेक्स्ट तुम्हाला क्वेश्चन विचारतील, फाइंड द इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन ऑफ 4/11 विथ डिनोमिनेटर 55. ओके. आता त्यांनी काय विचारलं की 4/11 चा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन फाइंड करा आणि तुम्हाला डिनोमिनेटर 55 फाइंड करायचा, म्हणजे डिनोमिनेटर 55 करायचं आपल्याला. ओके. मग डिनोमिनेटर हा आहे, आपल्याला माहिती आहे हा न्यूमरेटर आहे आणि हा डिनोमिनेटर आहे. मग डिनोमिनेटरला आपल्याला 55 करायचं आहे. मग 11ला कशाने मल्टिप्लाय केलं तर तुमचा आन्सर 55 येईल. 11ला 5ने मल्टिप्लाय केलं तर तुमचं डिनोमिनेटर 55 येतं. तर मग आपल्याला न्यूमरेटरला सुद्धा 5ने मल्टिप्लाय करायचं आहे. 5 4 जा 20, 11 5 जा 55. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असंही विचारला जातो, विथ न्यूमरेटर 24. ओके. 4/11ला तुम्हाला आता न्यूमरेटर 24 करायचं आहे. मग न्यूमरेटर 24 करण्यासाठी मला 6ने जर मी मल्टिप्लाय केलं 4ला तर आन्सर येतं 24. तर डिनोमिनेटरला सुद्धा काय करायचं, 6ने मल्टिप्लाय करायचं. 6 4 जा 24 अँड 11 6 जा 66. ओके. मग आता 4/11चा न्यूमरेटर तुम्हाला 24 करण्यासाठी 6ने मल्टिप्लाय करायचं आहे. मग हा काय झाला तुमचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. ओके. अजून नेक्स्ट क्वेश्चन, हे आपण आता बघितले सगळे की नंबरला आपण मल्टिप्लाय केला तर तुमचं काय येतं, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन येतं. अजून एक क्वेश्चन येतो की आपल्याला कधी कधी डिवाइड पण करावं लागतं. मग डिवाइड करण्यासाठी आपल्याला बघा आता इथे काय दिलं आहे, विथ न्यूमरेटर 21. मग 84 डिवाइड बाय 112. तर न्यूमरेटर तुम्हाला 21 करायचं आहे. मग न्यूमरेटर 21 करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आता इथे बघा हा नंबर तुम्हाला आन्सर छोटं करायचं आहे म्हटल्यानंतर कोणत्याही नंबरने तुम्हाला डिवाइड करावं लागेल. तर इथे मी जर 4ने डिवाइड केलं, ओके, तर न्यूमरेटर
4 तुमचं काय येणार आहे 21 येणार आहे. आता न्यूमरेटरला 4ने केलं तर डिनॉमिनेटरला सुद्धा 4ने मल्टिप्लाय करायचं आहे. मग 84 डिवाइड बाय 4 आन्सर येतं आहे 21 आणि 112 डिवाइड बाय 4 जर मी केलं तर आन्सर येतं आहे 28. ओके. आता जर तुम्हाला अजून एक ट्रिक सांगते. जर तुम्हाला नाही समजत आहे की कोणत्या नंबरने तुम्हाला काय करायचं आहे डिवाइड करायचं, मग अशा वेळेस काय करायचं आहे, तुम्हाला काय करायचं आहे न्यूमरेटर 21 करायचं आहे. ओके. तर मग 84ला न्यूमरेटर आहे ना 84, तर 84ला 21ने डिवाइड करा. मग 21 4 जा 84 येतो. ओके. मग इथे तुम्हाला आन्सर भेटून जाईल की 4ने जर तुम्ही डिवाइड केलं तर तुमचं न्यूमरेटर 21 होतं. ओके. अजून एक क्वेश्चन बघूयात. विथ न्यूमरेटर 42. ओके. तर 84 डिवाइड बाय 112. तुम्हाला आता काय करायचं आहे न्यूमरेटर 42 करायचं आहे. तर न्यूमरेटर 42 करायचं आहे तर कशाने डिवाइड करायचं आहे माझ्या नाही लक्षात येते. अशा वेळेस काय करायचं 84ला 42ने डिवाइड करा. मग 42 2 जा 84 येतं आहे. डिव्हिजन करा व्यवस्थित, तुम्हाला आन्सर भेटून जाईल. मग इथे मी 2ने इथे डिवाइड केलं आहे. न्यूमरेटरला 2ने केलं तर डिनॉमिनेटरला सुद्धा 2ने डिवाइड करायचं. मग 84 डिवाइड बाय 2 आन्सर येतं आहे 42. 112 डिवाइड बाय 2 केलं तर आन्सर येतं आहे 56. ओके. अजून एक क्वेश्चन घेऊयात. विथ डिनोमिनेटर 4. ओके. आता 84 डिवाइड बाय 112. तुम्हाला डिनोमिनेटर काय करायचं आहे 4 करायचं आहे. म्हणजे इथे तुम्हाला डिनोमिनेटर आन्सर 4 आलं पाहिजे. मग अशा वेळेस काय करायचं डिनोमिनेटर काय आहे 112. 112ला 4ने डिवाइड करा. 4 2 जा 8. 11 मायनस 8 किती येतं 3. 2 खाली येईल. 4 8 जा 32. ओके. मग जर तुम्ही 28ने जर डिनोमिनेटरला डिवाइड केलं 28ने तर तुमचा आन्सर काय येणार आहे 4 येणार आहे. तर न्यूमरेटरला सुद्धा 28ने डिवाइड करायचं आहे. मग 84 डिवाइड बाय 28 3 येतं.